श्रावण महिना सुरू झाला आहे आणि त्यामुळे उपवासही बरेच जण करत असतात आणि उपवासामध्ये भगरीचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, ज्याला बार्नयार्ड मिलेट असं म्हटलं जातं. हे एक पॉझिटिव्ह मिलेट आहे. याचा आहारामध्ये समावेश केला तर आपले शुगर लेवल्स तसंच कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात येण्यास मदत होत असतात. पोट साफ राहतं, त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टम सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करत असते. तर बघूया आपण जी भगर खातो ती आणि ओरिजिनल अनपॉलिश भगर दिसते कशी. ही आहे उपवासाची भगर, जी आपण जनरली वापरतो. ही पांढऱ्या कलरची असते. ही पॉलिश भगर आहे. आता आपण बघूया अनपॉलिश भगर. ही आहे अनपॉलिश भगर, म्हणजेच अनपॉलिश बार्नयार्ड मिलेट. जर तुम्ही अनपॉलिश बार्नयार्ड मिलेटचा आहारामध्ये समावेश केला तरच तुम्हाला त्याचे संपूर्ण फायदे मिळत असतात. मात्र हे धान्य आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून 6 ते 8 तास आधी भिजत घालायचं असते आणि त्यानंतरच त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करता येतो. त्यापासून आपण भगर म्हणा, खिचडी म्हणा, फोडणी देऊन जे काय बनवायचं असते ते बनवू शकतो.